बजाज इलेक्ट्रिकलचे 41 कामगार आक्रमक. 17 वर्षांच्या सेवेनंतर नोकरीवरून कमी केल्याचा आरोप. 17 ऑगस्टपासून उपोषण. बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीतील 41 कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील 17 ते 18 वर्षांपासून कंपनी सेवा करूनही अन्यायकारक पद्धतीनं कामावरून कमी केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. आपल्या न्याय्य मागण्या मान्य न झाल्यास 14 ऑगस्ट 2026 पासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीतील 41 कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हे सर्व कामगार मागील 17 ते 18 वर्षांपासून कंपनीच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने खोटी माहिती देऊन कामगारांच्या इच्छेविरोधात VRSच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून घेतल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे. आपली कोणतीही चूक नसताना कंपनीने कामावरून कमी केल्यामुळे 41 कामगारांनी त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढावल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. सध्या रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने मुलांचे शिक्षण, घर खर्च, वृद्ध आईवडिलांचे औषधोपचार यांचा खर्च भागवणे कठीण होत असल्याचं कामगारांनी म्हटलं आहे. कंपनी व्यवस्थापनाकडे अनेक वेळा मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे आता आपल्या मागण्यांसाठी अहिंसक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय 41 कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 14 ऑगस्ट 2026 पासून बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याने कामगारांनी सांगितलं आहे. या आंदोलनाला आमदार हिरामण खोसकर यांची उपस्थिती राहणार असल्याचं कामगारांनी नमूद केलं आहे. उपोषणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही कामगारांनी दिली आहे. दरम्यान सर्व 41 कर्मचाऱ्यांना पुन्हा कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे, VRS प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये प्रशासनाच्या उपस्थितीत चर्चा घडवून आणावी, अशा प्रमुख मागण्या कामगारांनी केल्या आहेत. आता या मागण्यांबाबत कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांचे लक्ष लागून राहिले आहे.